मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपण शिकारीला जायचं, शिकारीला निघायचंय, या गडबडीमध्ये आपण निघतो शिकारीला, जंगलात पोहोचतो, परंतु जंगलात गेल्यावर आपल्या लक्षात येतं की ज्या प्राण्याच्या शिकारीसाठी जे अवजार आपल्या हाती असणं गरजेचं होतं, ते अवजार आपण घरीच विसरून आलोय. ही अशी गडबड न होता योग्य वेळी निघत असताना योग्य जर सगळं सामान घेऊन निघलात तर शिकारीला जात असताना तुमचा कॉन्फिडन्स असतो आणि शिकारी ही तुमच्या हाताने व्यवस्थित होत असते. म्हणजे मला सांगायचंय काय, तर बऱ्याच वेळा आपण या धाकधूकमध्ये असतो की आपलं पीजीचा रिझल्ट लागला, आपल्याला कॉलेज चांगलं मिळणार आहे, नाही मिळणार आहे, डिपार्टमेंट कोणचं मिळणार आहे, कारण या सगळ्या गोष्टींची आपण खूप चर्चा करतो. आपल्या सिनियर सोबत करतो, आपल्या मित्रांसोबत करतो, आपल्या परिजनांसोबत करतो, नातेवाईकांसोबत करतो. पण नेमके कुठले डॉक्युमेंट आपल्याला लागतात या गोष्टीकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं आणि मग नेमकं रजिस्ट्रेशन सुरू होतं आणि फॉर्म भरताना लक्षात येतं की आपलं हे डॉक्युमेंट काढायचं राहिले, ते डॉक्युमेंट काढायचं राहिले आणि मग नंतर धावपळ सुरू होते ते तहसील कार्यालयामध्ये, पंचायत समितीमध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी. मग या धावपळीमध्ये काय होतं, कुठली सुट्टी येते, कुठला साहेब रजेवर जातो, कुठं काय अडचणी येतात आणि त्यामध्ये आपलं डॉक्युमेंट आपल्याला मिळेल का नाही याचं टेन्शन पण जास्त, आपली बीपी वाढून जातं. त्यामुळे मला म्हणायचं, आज तुमच्या हातात वेळ आहे, रजिस्ट्रेशन सुरू व्हायला सुद्धा आणखी 2-3 दिवस बाकी आहेत. हे सगळे वर्किंग डेज आहेत. त्यामुळे या वर्किंग डे मध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट आहेत का एकदा चेक करा. जे नाहीये ते प्लीज लवकरात लवकर काढून घ्या, कारण ऐन वेळेला फार धावपळ होते. जे मी तुम्हाला सांगितलं त्या अडचणी येतात, कुठले साहेब रजेवर असतील, कुठं शनिवार रविवार सुट्ट्या असतात, कुठं तुमची लोकलची सुट्टी असते आणि ह्या सगळ्या गोष्टीनंतर फार धांदल होऊन जाते आणि हे डॉक्युमेंट जर नसतील तर तुमच्या ऍडमिशन प्रोसेसवर खूप मोठा याचा परिणाम होतो, हे सुद्धा लक्षात घ्या. ओके, सो डॉक्युमेंट जे आहे एमसीआर पीजी सीईटीच्या ऍडमिशनसाठी, पीजीच्या ऍडमिशनसाठी ते कुठले कुठले लागतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे ही जवळजवळ 21 ते 22 डॉक्युमेंटची लिस्ट आहे. ही मागच्या वर्षीच्या माहिती पुस्तिकेमधून मी ही एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे आणि तुमच्या समोर मांडत आहे. कदाचित नवीन माहिती पुस्तिकेमध्ये एखादं डॉक्युमेंट कमी जास्त येऊ शकतं किंवा थोडाफार बदल असू शकतो, पण 90% जे डॉक्युमेंट्स आहेत ते हेच असतात आणि हेच डॉक्युमेंट याच सिक्वेन्सने ते मागवत असतात. ओके, सो याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आपण असं कन्सिडर करूया, पहिलं डॉक्युमेंट काय आहे बघा. पहिलं डॉक्युमेंट काय आहे, सगळ्यांनी डॉक्युमेंट त्यांच्या भाषेमध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आपल्या बॅच मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे, आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये, त्यांना मी हे डॉक्युमेंट बऱ्याच दिवसापूर्वी सांगितलेले आहेत. त्यांनी बऱ्याच जणांनी डॉक्युमेंट काढलेले असतील अशी अपेक्षा आहे आणि हे डॉक्युमेंटच्या बाबतीत ज्या ज्या काही पोरांच्या अडचणी आहेत त्या मी त्यांना त्या वेळेला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, ही काउन्सिलिंग बॅच आहे. जर तुम्हाला डॉक्युमेंट्सच्या रिलेटेड अडचणी असतील, अपडेट्स काही माहिती पाहिजे असतील, 1-to-1 डिस्कशन करायचं असेल, प्रिफरन्सच्या बाबतीत काही तुमच्या मनात शंका कुशंका असतील तर त्या बाबतीत आपण या बॅच मधून चर्चा करू शकतो. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सम ऑर फ्यू सीट्स आर ऑल, अजूनही तिथं आहेत काही सीट्स. ठीक आहे, सो यू कॅन टेक ऍडमिशन ऍज अर्ली एज पॉसिबल. लिमिटेड सीटची ती बॅच असणार आहे, त्यामुळे गडबड करा. बघा, डॉक्युमेंट काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे याला म्हणतात डोमिसाईल. ठीक आहे, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे याला म्हणतात डोमिसाईल. ओके, डोमिसाईल सर्टिफिकेट असावं लागतं किंवा जन्माचा उल्लेख असणारं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला असावा लागतो. म्हणजे जन्माचं ठिकाण कुठलं दर्शवणार कुठलं एक डॉक्युमेंट तुमच्याकडे लागेल, एक तर डोमिसाईल लागेल किंवा जुनी टीसी लागेल ज्याच्यावर तुमचं जन्म स्थळ त्याच्यावर नोंद केलेलं आहे असं. ठीक आहे, ठीक आहे. बाहेर राज्यातील उमेदवारांचे अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला व जन्म दाखला, म्हणजे जो अदर स्टेट के जो स्टूडेंट्स है, जो स्टूडेंट्स आउट ऑफ महाराष्ट्र के, तो उनके लिए भी उनका डोमिसाइल सर्टिफिकेट होना बहुत जरूरी है, सो दैट इट विल इंडिकेट यू आर फ्रॉम अदर स्टेट एंड यू विल गेट अदर स्टेट कोटा अलॉटेड. ओके, चलो. तर आता नेक्स्ट जे आहे ते आहे तुमचं पदवी अभ्यासक्रमाचे परीक्षेचे गुणपत्रक. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे, तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता की डोमिसाइल किंवा टीसी. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं पदवीचं मार्कशीट, डिग्रीचं मार्कशीट जे आहे, जे तुम्हाला मागून पडून छापलेले भेटते, पहिलं सेमिस्टर ते 8व्या सेमिस्टर पर्यंत तुमचा सगळा कारनामा त्याच्यात उल्लेख केलेला असतो. तुमचे सगळ्या आठवणी त्या एका कागदामध्ये सामावलेल्या असतात. कुठं तुमच्यात जास्त एनर्जी होती, कुठं तुमच्यात कमी एनर्जी झाली, ह्या सगळ्या गोष्टी तुमचं कुठं जुळलं होतं, कुठं तुटलं होतं, हे सगळं त्या मार्कशीटवर दिसत असतं मार्कावरून. ठीक आहे, ती मार्कशीट जी आहे ती एमसीआर ला लागणार आहे. त्यानंतर एमसीआर मंडळाकडील आता हे जुनं असल्यामुळे इथे 24-25 आहे, परंतु नवीन जे येईल याच्यामध्ये 26-27 शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षेचं गुणपत्रक जे आहे ते तुम्हाला तुमच्या लॉग इनला मिळून जाईल. ओके, ठीक आहे, सीईटीची मार्कशीट सुद्धा लागणार आहे. सीईटी मार्कशीट. ठीक आहे, सीईटी मार्कशीट.
महाविद्यालय सोडल्याचं म्हणजे टीसी, ठीक आहे. किंवा जर काही बऱ्याच जणांनी मला असं विचारलं आमच्या बॅच मधल्या स्टुडंटनी की सर आम्हाला टीसी दिली नाही, आमचे काही फीसचे इश्यू आहेत किंवा स्कॉलरशिपचे इश्यू आहेत, तर जर तुम्हाला टीसी कॉलेज देत नसेल तर तुमचं बोनाफाईड सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. दोन्हीपैकी एक कॉलेजला द्यावंच लागतं, एक तर बोनाफाईड किंवा टीसी. ओके. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती विमुक्त वगैरे हे जे काही रिझर्व्ड कॅटेगरीज आहेत या सगळ्यांसाठी जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट फार गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट, ओके. कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागत नाही, जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना लागत नाही. ओपन सोडून बाकी सगळ्यांना, एसबीसी असेल, ओबीसी असेल, एससीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, या सगळ्यांना हे जात प्रमाणपत्र लागणार आहे, ठीक आहे. अनुसूचित जाती जमाती किंवा जेवढे रिझर्व्ड कॅटेगरी आहेत या सगळ्यांचे जेवढ्यांचे कास्ट आहेत त्या सगळ्यांचे कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागतात. आता कास्ट व्हॅलिडिटी जर तुम्हाला काढायची असेल तर ती काय एक 8-15 दिवसात निघत नाही बऱ्याच वेळा, ठीक आहे. थोडासा वेळ लागतो. जर कास्ट व्हॅलिडिटी काढलेली असेल तर खूप चांगलं, जर काढलेली नसेल तर मात्र मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही अर्ज करून ठेवा. अर्ज केल्यानंतर अर्जाची पावती तरी कमीत कमी सोबत ठेवा, कारण अर्जाची पावती तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर मी अर्ज केलेला आहे आणि ते अंडर प्रोसेस आहे असं तुम्ही दाखवू शकता, ठीक आहे. व्हॅलिडिटी नसेल तर घाबरायचं नाही, परंतु असली तर खूप चांगलं, ओके. मग ते ऍडमिशन झाल्याच्या नंतर तुम्हाला काही दिवसांनी प्रोड्यूस करता येतं. त्याच्यानंतर जेवढं काही विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, कड, इतर मागासवर्ग वगैरे, ठीक आहे, यांच्यापैकी दिनांक सक्षम प्राधिकरण दिलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. जेवढं काही इथं मेन्शन केलेले कॅटेगरीज आहे याच्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागतं, ठीक आहे. नॉन क्रिमिलियरचं जे एक सर्टिफिकेट असतं की बाबा माझं उत्पन्न जे आहे ते एक समोरच्या खालचं आहे हे दाखवणार एक नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट असतं. तुमच्यापैकी सगळ्यांना माहित असेल तर नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट हे सुद्धा लागणार आहे, जे की ओबीसी आहे, विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजे NTB, CD, त्याच्यानंतर एसबीसी, एससीबीसी या सगळ्यांसाठी नॉन क्रिमिलियर लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस पात्रतेसाठी जो काही लेटेस्टचा शासन निर्णय आहे त्यानुसार तुम्ही इलिजिबल पाहिजे, ठीक आहे. हा कदाचित जुना असू शकतो, याच्यानंतर जर आलेला असेल तर म्हणून मी म्हणतो की लेटेस्ट. स्वातंत्र्य सैनिक असल्याबाबतचं प्रमाणपत्र, ज्यांच्याकडे कोणाकडे स्वातंत्र्य सैनिक असल्याबाबतचं प्रमाणपत्र असेल त्यांना हे लागू होईल, ज्यांना नाहीये त्यांच्याशी काही काळजी करण्याचं काम नाहीये. उमेदवार स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाच्या मुलीचा मुलगा आहे अशा आशयाचं एक 100 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी केलेलं लागेल, ठीक आहे. नोटरीच्या याच्यात काही लिहिलेलं नाहीये, परंतु बॉन्डवर ते लिहिलेलं लागेल की हा जो कॅन्डिडेट आहे तो माझा स्वातंत्र्य सैनिक मी आहे आणि माझा आज नातू आहे की मुलगा आहे काय आहे ते तुम्हाला याच्यावर लिहिलेलं लागेल बॉन्डवर, ठीक आहे. हे स्वातंत्र्य सैनिक ज्यांच्या रिलेटेड आहे त्यांच्यासाठी आहे. संरक्षण दलातील काही कर्मचारी असतील म्हणजे डिफेन्समध्ये वगैरे त्यांना सैनिक असल्याबाबतचं प्रमाणपत्र जे आहे ते त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी असतात त्यांच्याकडनं हे प्रमाणपत्र लागेल, ठीक आहे. कोणासाठी? जे संरक्षण दलामध्ये कार्यरत कर्मचारी आहेत त्यांच्या पाल्यांना, बरं का, ओके. जर कोणी दिव्यांग असेल तर त्यांना शारीरिक अपंगत्वाचं प्रमाणपत्र जे आहे किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र जे आहे ते लागेल. शक्यतो UDIDचं जे आहे ते वापरा, म्हणजे पुन्हा व्हेरिफिकेशनसाठी वगैरे अडचण येणार नाही. व्हेरिफिकेशन पण करायला लावू शकतात भविष्यामध्ये, काय सांगता येत नाही. आणि जे काही तुमच्याकडे दिव्यांगत्व आहे ते 40% अबाव असायला पाहिजे. 40% पेक्षा जर जास्त असेल तरच तुम्ही या सगळ्या योजनेला इथे दिले. बघा, 40% पेक्षा जर कमी असता कामा नये, म्हणजे जास्त असायला पाहिजे. 40% पेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही या सगळ्या PH ज्या फॅसिलिटीज आहेत त्या तुम्ही अवेलेबल करून घेऊ शकता, अदरवाईज नाही, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर लाभार्थीचे नावे असणारे किंवा विद्यार्थ्यांच्या मातापित्याच्या आजोबाच्या नावे असणारी कुठली जमीन जर तुमची कृषी विद्यापीठ, पाटबंधारे, वीज, संरक्षण प्रकल्प इत्यादी कारणासाठी जर शासनाने संपादित केलेली असेल तर तुम्हाला PAP म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनचं एक प्रमाणपत्र मिळतं. त्याला आपण मराठीमध्ये प्रकल्प विस्थापित व्यक्तीकरिता दिलेले प्रमाणपत्र किंवा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असं त्याला म्हणतो. जर तुमची कोणाची जमीन गेली असेल शासनाकडे तर तुम्हाला हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळतं. या प्रमाणपत्राचं सुद्धा जर जमीन गेलेली असेल तर हे प्रमाणपत्र महत्वाचं आहे. आणि जर प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर तुम्हाला थोडंसं कन्सेशन पण भेटतं, ठीक आहे, ऍडमिशन मध्ये. तर हे असेल तर खूप चांगलं. उमेदवार किंवा त्याचे माता पिता, आजी आजोबा शेत जमिनीचे मालक किंवा कुळ म्हणून शेत जमीन धारण करत असतील तर त्यांना शेतकरी असल्याबाबतचं प्रमाणपत्र जे आहे त्याला AG सर्टिफिकेट म्हणतात, ठीक आहे. तर शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र हे तुमचे तहसीलदार किंवा नायब तहसीलदार इश्यू करत असतात, त्यांच्याकडनं काढून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांना याबाबत माहित नसतं. शेती जर असेल घरी तर शेतकरी असल्याबाबतचं प्रमाणपत्र हे तुम्हाला काढावं लागेल तहसील कार्यालयातून. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही NCC केलेला असेल,
सो एनसीसी बी ग्रेडचे जर सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्हाला लागेल. त्यानंतर क्रीडा महोत्सवामध्ये जर तुम्ही भाग घेतलेला असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही चांगलं रँक मिळवले असेल फर्स्ट सेकंड थर्ड तर ते सुद्धा प्रमाणपत्र इथं लागणार आहे. ओके. त्यामुळे सोबतच आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जर तुम्ही भाग घेतलेला असेल, काही महाराष्ट्र ऑलिम्पिक असेल किंवा इतर कुठल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये वगैरे काही तुम्ही जर केलेला असेल, पार्टिसिपेट केलेला असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. ओके, ठीक आहे. आंतरराष्ट्रीय अजिंक्य क्रीडा स्पर्धा असतात, क्रीडा स्पर्धामध्येच या क्रीडा स्पर्धामध्ये जर तुम्ही ऑलिम्पिक गेम, कॉमनवेल्थ, आशियाई या कुठल्याही गेम मध्ये जर पार्टिसिपेट केलं असेल तर ते प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. ओके, ठीक आहे. आयसीआर कडून ज्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये जर तुम्ही खेळायला गेला असाल तर ते प्रमाणपत्र सुद्धा चालेल. पदवी अभ्यासक्रम कालावधीमध्ये जर तुम्ही वादविवाद असेल, निबंध असेल, वक्तृत्व असेल अशा राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जर तुम्ही कृषी विद्यापीठाकडून स्वतः नाही बरं, कृषी विद्यापीठाकडून किंवा महाविद्यालयाकडून जर भाग घेतलेला असेल तर ते प्रमाणपत्र सुद्धा चालेल. ओके. त्यासोबतच विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणजे स्टुडंट वेलफेअर ऑफिसर जे असतात त्यांच्याकडून आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल, एनएसएस मध्ये, नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये, तर ते सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे, जे मिनिमम 240 आवर्स काम केलेलं जे प्रमाणपत्र तुम्हाला मिळतं ते तुम्हाला इथे लागणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एनसीसी असेल किंवा एनएसएस असेल या सर्टिफिकेटचे मार्क्स तुमचे वाढत असतात, त्यामुळे हे सर्टिफिकेट फार महत्वाचे आहेत. जर कोणी ऑलरेडी सर्व्हिसमध्ये असेल तर त्यांना ना हरकत प्रमाणपत्र लागतं, पण तुमच्यापैकी कोणी सर्व्हिसमध्ये नसेल अशी अपेक्षा आहे. हे आधी बरेच जण इन सर्व्हिस करायचे, ठीक आहे. आताही करतात बरेच जण विद्यापीठामध्ये. संकेतस्थळावर अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या प्रतीच्या सत्यतेबाबत परिशिष्ट म्हणजे जेवढे काही तुम्ही अपलोड करणार आहात डॉक्युमेंट ते सगळे सत्य आहेत अशा बाबतीत तुम्हाला एक परिशिष्ट ड म्हणून आहे, ते तुम्हाला ते ऑफलाईन मध्ये जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करसाल तेव्हा ते तुम्हाला तिथं मिळून जाईल, ठीक आहे. ते एक मी दिलेले सगळे डॉक्युमेंट हे सत्य आहेत. या बाबतीत ती एक स्वयं घोषणा असते, ठीक आहे. स्वच्छता विषयक परिशिष्ट एफ असतं, हे सुद्धा तुम्हाला ऑफलाईन जेव्हा तुम्ही ऍडमिशनला जाल त्यावेळी तुम्हाला लागणार आहे. या उपर जर कोणी अनाथ जर असेल तर अनाथांसाठी जो GR आहे 2018चा, तर त्या GR नुसार तुमच्याकडे अनाथ प्रमाणपत्र असायला पाहिजे. अनाथ प्रमाणपत्र जर असेल तर तुमच्यासाठी काही सीट्स या रिझर्व्ह ठेवलेल्या असतात, तर त्यामुळे त्या सीटवर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा क्लेम करायचं असेल तर अनाथ प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही 21 महत्वाच्या कागदपत्रांची यादी मी तुम्हाला सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, तब्येत ठीक नाहीये. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला कळले असतील, काय अडचणी असेल तर कमेंट करा. शक्यतो तुम्ही काउन्सिलिंग बॅच मध्ये ऍडमिशन घ्या, तुमचे सगळे इश्यूज जे आहेत ते तिथले सॉल्व्ह होऊन जातील. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्स अलॉट. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स अलॉट.